नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। स्वाती इंडस्ट्रीजने मनपाकडून घेतले लाखोंचे कमिशन। 3 महिन्यांच्या थकीत वेतनामुळे कर्मचाऱ्यांनी घातला राडा। जिल्ह्यात डाळींचे साठेबाज मोकाट, सामान्याच्या ताटातील दाल तडका महागला। अकोला तालुक्यात 1700 शेतकऱ्यांनी पिकवली ज्वारी, पण नाकारत्या शासनाने 1600 शेतकऱ्यांना नाकारले। जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छतेच्या नावाने बोंब, ड्युटीवर तैनात पोलिसांनी अखेर नाकाला लावली रुमाल। 2 लेकरांची माय खुश ठेवतो, तरुणीला म्हणे तुला आनंदी ठेवीन, त्या भामट्या विरोधात खदान पोलिसांनी दाखल केला पास्को। आता सविस्तर बातम्या। महापालिकेचे कर्मचारी घरी बसवून कर वसुलीचे खासगीकरण मनपाने केले, पण म्हणावी तशी वसुली स्वाती इंडस्ट्रीजने केली नाही। आता तर स्वाती इंडस्ट्रीज कर्मचाऱ्यांचे 3-3 महिन्याचे पगार करत नसल्याची ओरड कर्मचाऱ्यांनी केली आहे। यावर महापालिका काय कारवाई करते हे पाहण्यासारखे असेल। अकोला महानगरपालिका क्षेत्रामधील कर वसुलीसाठी स्वाती इंडस्ट्रीजला वसुलीचा ठेका दिला गेला। मोठ्या संख्येत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। दरम्यान यावेळी कर्मचाऱ्यांकडून घर टॅक्स, पाणीपट्टी व इतर विविध कर वसुली करण्याचे काम करण्यात येत असून या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी आपले काम प्रामाणिकपणे 8 ते 10 महिन्यांपासून करीत आहेत। या कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधीची वसुली केली, त्यापोटी स्वाती इंडस्ट्रीजला कमिशन देखील महापालिकेने दिले। तरी देखील स्वाती इंडस्ट्रीजने नेमलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार मात्र स्वाती इंडस्ट्रीज करत नसल्याची ओरड असून आज स्थानिक व्यवस्थापकांसोबत कर्मचाऱ्यांनी पगाराची मागणी केली, तर त्यांच्यासोबत वाद घालण्यात आला। स्वाती इंडस्ट्रीज कर्मचाऱ्यांना पगार देत नसताना महापालिकेची चुप्पी का? तसेच स्वाती इंडस्ट्रीजने कर्मचाऱ्याचा PF देखील भरला नसल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात PF व कामगार विभागाचे दुर्लक्ष का, असाही प्रश्न विचारला जात आहे। महापालिका आयुक्त वसुलीत नापास झालेल्या स्वाती इंडस्ट्रीजवर कारवाई करतात की नाही हे पाहण्यासारखे असेल। तर या संदर्भात स्वाती इंडस्ट्रीजचे अमित सिंह यांनी पत्रकारांशी बोलण्याचे टाळले। मी स्वाती इंडस्ट्रीचे कर्मचारी आहो। आम्हाला या कंपनीमुळे मानसिक त्रास आणि खूप सारं काम करून घेतात आणि यांना वसुली 1.5-2 करोड रुपये आम्ही आणूनही आमच्या एम्प्लॉयला 70 ते 80 जण यांना पगार टाइमावर मिळत नाही आणि मानसिक त्रास देतात। यांना किती बी आणलं त्यांना कमच आहे असे आम्हाला स्वाती इंडस्ट्रीचे अमित सर हे आम्हाला जोर जबरदस्ती करतात। आणखी काय काय त्रास आहे तुम्हाला इथं? आम्हाला पेमेंट टाइमावर नाही भेटत। 3-3 महिने झाले कोणत्याच कर्मचाऱ्यांना पेमेंट नाही। पेमेंटच्या बद्दल आम्ही ऑफिसला गेलो तर आम्हाला नंतर देऊ असं आश्वासन देतात आणि पाठवून देतात। PF वगैरे 8 महिने झाले आम्हाला, PF 8-9 महिने झाले आम्हाला PF जमा झालेला नाही। मागणी काय? आम्हाला आमच्या 10-15 जण जे कामावून काढलेले आहेत ते कर्मचारी वापिस यांनी घ्यावे, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन छेडू। हे म्हणतात की नळ टॅक्स आणा, एक खट्टा एका एम्प्लॉयला 3-3 कामं देऊ राहिले। नळ टॅक्स, घर टॅक्स हे सर्व एका कर्मचाऱ्याला देत आहे। त्याच्यामुळे हे कामावून नाही आणले तर आम्ही कामावून काढू अशी दहशत आहे। महानगरपालिकेच्या हद्दीतील असलेले कर विभाग स्वाती इंडस्ट्रीला कॉन्ट्रॅक्ट जो दिलेला आहे त्याच्यातले आम्ही काही कर्मचारी आहोत। तर आमचं जवळपास 4-5 महिन्यामध्ये आमचा PF जमा झालेला नव्हता आणि आमची जे महिन्याची सॅलरी आहे ते आम्हाला भेटलेली नव्हती। तर त्याबद्दल आमचा हाच एक मुद्दा होता की आम्हाला वेळोवेळी आमची सॅलरी द्यावं आणि आमचा जो PF आहे तो वेळोवेळी आमच्या खात्यामध्ये जमा व्हावा, बस हीच आमची एक तक्रार होती। आणि 1 ते 1.5 करोड जवळपास या विभागाने वसुली केलेली आहे। तर त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास आमची सॅलरी भेटलेली नाही आहे। तर हेच आमची एक म्हणजे तक्रार होती। घरोघरी असलेल्या वरण भातामधील वरण, हॉटेलमधील दाळ तडका, दाळ फ्राय महाग झाले आहे, कारण बाजारपेठेत साठेबाजांनी त्यावर कब्जा केला असून त्यांच्यावर कारवाई होताना मात्र दिसत नाही। डाळींची साठेबाजी करू नये असा संदेश देत जिल्हा प्रशासन, पुरवठा विभागाने कुठेही कारवाई केली नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात डाळीची साठेबाजी सुरू झाली आहे।
त्याचा फटका म्हणून गेल्या काही दिवसात अकोल्यातील बाजारपेठेत तुरीची डाळ 190 ते 200 रुपये प्रति किलो झाली आहे। त्याचबरोबर चना डाळ 100 गाठण्याच्या तयारीत आहे। तूर डाळ शहरातील काही दुकानात 180 ते 200 रुपये किलो गेली आहे, तर चना डाळीची किंमत देखील वाढली असून गेल्या महिन्यात 80 रुपये किलो असलेली चना डाळ ही आज 90 ते 100 रुपये प्रति किलो झाली आहे। त्यामुळे झुणका, भजे यासारखे पदार्थांचे भाव खवय्यांचे चव मात्र बिघडविणार आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे। घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे। सलग 2 वर्षे कडधान्याचे उत्पादन चांगले झाले होते, त्यामुळे डाळींचे भाव नियंत्रणात होते। गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते, त्याचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाला। बाजारातील आवक घटली असून घाऊक आणि किरकोळ बाजारात डाळींचे भाव वाढले आहेत। डाळींची साठेबाजी वाढल्याने जिल्ह्यात डाळीचे दर वाढले आहेत। त्या महागाईचा फटका हा सर्वसामान्य जनतेला बसत आहे। अकोला तालुक्यात 1700 शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली, पण ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने आजपासून अकोला तालुक्यातील ज्वारी खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे। 1700 पैकी 70 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करत इतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली आहेत। या सर्व प्रकरणात राजकीय नेते मंडळींची चुप्पी अधोरेखित होत आहे। अकोला जिल्ह्यात आधारभूत किमतीत ज्वारी खरेदी सुरू होती, ती आज अकोला तालुक्यात मात्र बंद झाली। अकोला जिल्ह्याला शासनाने 15,000 क्विंटल ज्वारी खरेदीचे टार्गेट दिले होते, परंतु जिल्ह्यात 1 ते 1.5 लाख क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न यावर्षी शेतकऱ्यांना ज्वारीचे झाले। 8 दिवसातच अकोला तालुक्याची ज्वारी खरेदीचे टार्गेट पूर्ण झाल्याने उर्वरित ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे। अकोला तालुक्यातील एकूण 700 शेतकऱ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते। यामधील 70 शेतकऱ्यांनी आपली ज्वारी शासनाला 3180 रुपये प्रति क्विंटल या भावाने विकली। आज 70 शेतकऱ्यांनी विकलेल्या ज्वारीमुळे अकोला तालुक्याचे 2400 क्विंटलचे टार्गेट पूर्ण झाले असून आजपासून अकोला तालुक्यात ज्वारी खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे। उर्वरित शेतकऱ्यांचे होणार तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। राज्य शासनाने अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्वारी खरेदीचे टार्गेट वाढवून देण्याची गरज आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना तर रोजचा त्रास आहेच, इतकेच नव्हे तर रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना फटका बसत आहे। असे असताना आता पोलीस चौकी समोर घाण पाणी साचल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना अगदी नाकाला रुमाल लावून ड्युटी करावी लागत आहे। जिल्ह्यात जिथे रोज शेकडो रुग्ण येतात त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे। या ठिकाणी रुग्णांना तर त्रास आहेच, त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांना याचा त्रास होत असून आता पोलीस चौकी समोर अतिशय दुर्गंधीत पोलिसांना येथे बसावे लागत असून त्यामुळे रुग्णालयात तैनात पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य बाधित होत आहे। रुग्णालय प्रशासनाचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होतो। अकोला शासकीय रुग्णालय येथील पोलीस चौकी समोर घाणीचे डबके साचलेले आहे। बरेच महिन्यांपासून येथे पाणी व घाण साचल्याने याला आता दुर्गंधी सुटली आहे। तसेच नवीन बिल्डिंग मध्ये वार्ड नंबर 30, 31, 32 कडे जाणाऱ्या मार्गावर सुद्धा असेच डबके साचले आहे। लोकांच्या तक्रारी आता पोलिसांच्या तक्रारी समोर आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना काही जाग आलेली दिसत नाही। जिल्हा प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। आता कोरोनाने कपडे बांधलेले काय त्रास आहे? पूरा पानी खराब है एकदम, उसमें मच्छर वगैरह भी है और वो गंदी बात मार रही है, इसके लिए वो मास्क बांधते हैं। वो हमेशा जाना आना पड़ता है, वर्चुअली में जाना पड़ता है, तो ये अभी पूरा गंदा पानी पूरे ये सामने है ना, एकदम बिल्कुल चौकी के सामने। हॉस्पिटलचे प्रशासनाने काही केलेली का, तुम्ही तक्रार नाही केलेली का? त्याच्यामध्ये भरून टाकणं अत्यंत गरजेचं आहे, ते टाकलेलं नाही, त्यामुळे सगळं पाणी थांबून लागलं। मूर्तिजापूर पेट्रोल पंपाच्या संचालकावर प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम घेऊन हल्लेखोर फरार झाले असून ही घटना एसडीपीओ ऑफिस पासून हाकेच्या अंतरावर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या प्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केली असून 2.5 लाखांची वसुली तिघांकडून करण्यात आल्याची माहिती एसडीपीओ यांनी दिली। मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हिंदू स्मशानभूमी नजीक शुक्रवारी रात्री 3 हल्लेखोरांनी येथील नायरा पेट्रोल पंपाच्या संचालकास रस्त्यात गाडी अडवून
डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे। नायरा पेट्रोल पंपाचे संचालक दिनेश बुब यांना अज्ञात 3 हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री 8:30 ते 8:45च्या दरम्यान लुटले। या हल्ल्यात दिनेश बुब हे गंभीर जखमी झाले आहेत। दिनेश बुब यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला। मूर्तिजापूर शहरात व्यापाऱ्यास लुटण्याची ही तिसरी घटना आहे। ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांचे कार्यालय हाकेच्या अंतरावर होते। या प्रकरणात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 2.5 लाखांपैकी केवळ 31,000ची रकमेची पोलिसांनी वसुली केली आहे। या प्रकरणात अमरावती येथील प्रबुद्ध नगरचे दोघे अनिकेत राजकुमार वरघट, सम्यक धनंजय थोरात तर मूर्तिजापूर श्रीराम नगर येथील पवन उमेश दहीहंडेकर या तिघांना अटक केली असून इतर 2 अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। शुक्रवार रात्री वाशिमच्या पाटणी चौकात एका व्यापाऱ्याला काही अज्ञातांकडून मारहाण केल्याची घटना घडली। या घटनेच्या निषेधार्थ व्यापारी संघटना रस्त्यावर उतरल्या असून प्रतिष्ठाने बंद केली आहेत। जोपर्यंत आरोपी अटक होणार नाही तोपर्यंत प्रतिष्ठान उघडणार नसल्याचा व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे। वाशिम शहराच्या पाटणी चौकामध्ये शुक्रवारी रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान मयूर चुंबळकर या व्यापाऱ्याला काही अज्ञातांकडून मारहाण झाल्याची घटना घडली। यामध्ये मयूर चुंबळकर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या घटनेच्या निषेधार्थ वाशिमचे सर्व व्यापारी रस्त्यावर उतरले असून व्यापारी संघटनांनी आपली प्रतिष्ठाने बंद केली आहेत। तसेच जोपर्यंत सर्व आरोपींना अटक केली जाणार नाही तोपर्यंत प्रतिष्ठाने उघडणार नसल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। व्यापारी संघटना रस्त्यावर उतरल्यामुळे पाटणी चौकातील वाहतूक ही तासभर विस्कळीत झाली होती, तर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे। लवकरच आरोपी जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले। त्यामुळे व्यापारी संघटनेनेही पोलिसांचे म्हणणे समजून घेतले असून त्यानंतर पाटणी चौकीतील रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीतपणे सुरू केली आहे। मात्र आरोपी अटक करणार तोपर्यंत प्रतिष्ठान बंदच राहणार या भूमिकेवर व्यापारी संघटना ठाम आहे। घरी चाललेला असताना माझ्या दुकानाचे जे मुलं आहेत ते आमच्या इथे काम करतात, बाहेर शहरातून इथे कामाला येतात। त्यांना इथल्या काही स्थानिक धर्मकंटक लोकांनी त्यांना इथे मारहाण केल्यानंतर त्यातला एक मुलगा माझ्याकडे पळत आल्याच्या नंतर त्यांनी मला हा सर्व इन्सिडेंट सांगितला। तो इन्सिडेंट बघण्यासाठी मी तिथे गेलो। त्यांना थांबवायला गेल्याच्या नंतर 2 शब्द बोलल्याच्या नंतर तुम ये जात के लिए कर रहे क्या, आणि त्यांनी मला मारहाण सुरुवात केली। मारहाण अशी केली की त्यांनी मला खाली पाडून मारलं। त्यानंतर माझ्या गळ्यातली जी सोन्याची चेन होती तेही त्यांनी ओढून नेली। या बाबतीत पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे 394-34 बातमीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जे आरोपीचे नाव यांनी सांगितलेले आहेत त्या बाबतीत आपलं आयडेंटिफिकेशन सुरू आहे। त्यातले 2 आरोपी आपल्याला आयडेंटिफाय झाले आहेत। त्याच्या शोधार्थ आपण 2 पथके रवाना पण केलेली आहे। रस्त्याच्या तांत्रिक चुकीने 2 युवकांचा अपघाती बळी गेला। त्यानंतर जी गोष्ट महापालिका व बांधकाम विभागाने करणे अपेक्षित होते ते काम उर्जित फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले। यामुळे भविष्यातील अपघात टळतील आणि लोकांचा नाहक जीव जाणार नाही। अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील अकोला शेगाव टी पॉइंट मार्गावर पडलेल्या जीवघेण्या भेगा अखेर उर्जित फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी श्रमदानातून बुजविण्याचे कर्तव्य पूर्ण करण्यात आले आहे। अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे। गुरुवार 6 जून रोजी राष्ट्रीय महामार्ग अकोला खामगाव मार्गावर अकोला शेगाव टी पॉइंट येथे अपघात झाला। या भीषण अपघातात 2 युवकांचे प्राण गेले। या महामार्गावरील भेगांमुळे अपघात झाल्याने ही घटना घडली। यापूर्वी देखील येथे अनेकदा अपघाताचे प्रसंग घडले। त्या अनुषंगाने मार्गावरील अपघाताला निमंत्रण देणाऱ्या भेगा बुजविण्याचे कर्तव्य उर्जित फाउंडेशन संघटनेच्या वतीने करण्यात आले असले तरी असे गंभीर अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे। आणि 2 जीवांचा प्राण जाऊन सुद्धा अजून शासनाचं लक्ष नाही आहे। त्याच्यामुळे आता ऊर्जा फाउंडेशननं स्वखर्चानं उर्जित फाउंडेशननं स्वतःच्या स्वखर्चानं हे जे खड्डे आहेत बुजलेले आहेत, दोन्ही रोडच्या मधोमध एवढा खड्डा पडलेला आहे की 2 व्हीलरचा पूर्णच्या पूर्ण 60 त्याच्यात मधात जाऊन पडते। त्या दिवशीचा बळी सुद्धा लक्ष नाही आहे। तो बळी कसा गेला? आणि तो बळी सुद्धा फक्त त्याच्याचमुळे गेला की त्यांच्या गाडीचा जो समोरचा टायर आहे तो त्या दोन्ही भेगाच्या मधात घुसून
तो त्यांचा पूर्ण अनबॅलन्स होऊन पूर्ण टिप्परच्या खाली दोघंही गेले, दोघंही टिप्परच्या मागच्या चक्क्यात आले. भाववाढीच्या आशेवर घरातच साठवलेल्या कापसाला अजूनही अपेक्षेनुसार भाव मिळत नाही. खरीप हंगामात पीक लागवडीची वेळ आली तरीही कुठल्याच पक्ष अथवा नेत्याला हा पडून असलेला कापूस दिसलाच नाही. निदान लोकसभेनंतर तरी याकडे पक्ष व नेत्यांचे लक्ष जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांच्या घरांमध्ये आतापर्यंत मागील वर्षापासून भावाअभावी कापूस पडून आहे. त्यामुळे शेती मशागतीसाठी पैसे नसल्याने शेती जशास तशी पडली आहे. मागील वर्षाचा पडलेला कापूस विकला गेला नसल्याने खरीपाची लागवड कशी करावी अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. खर्चासाठी पैसा कुठून आणावा? मागील काढलेले शेतीवरील पीक कर्ज न भरल्यामुळे बँक सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज देईना. अशा अडचणीमध्ये शेतकरी वर्ग सापडला. शासन आता या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. तसेच कापूस पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस हा घरात पडून आहे. प्रशिक्षण करून नोकरी नाही, मग शेवटी वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय सांभाळा. भाववाढीच्या आशेवर कापूस घरातच पडला आहे. डोक्यावर कर्जाचा बोजा. यंदा लागवडीसाठी कर्ज उचलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. रस्त्याने चालणाऱ्या युवती अकोल्यात सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. 2 लेकरांची माय खुश ठेवतो, तुला आनंदी ठेवतो म्हणत युवतीचा विनयभंग करणाऱ्या एका भामट्याच्या विरोधात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 2 लेकरांची माय खुश ठेवतो, तुला पण जीवनात खुश ठेवेल असे अल्पवयीन युवतीचा हात धरणाऱ्या भामट्याच्या विरोधात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. अकोल्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिवदास खंडारे नावाच्या तरुणाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही अल्पवयीन तरुणी काही वस्तू घेण्यासाठी किराणा दुकानात गेली असता रस्त्यात मोटरसायकलवर उभ्या असलेल्या शिवदास खंडारे याने तिचा हात धरून तिला नेहमी आनंदी ठेवेल असे म्हणत वाईट नजरेने तिला खुणावले. या घटनेने घाबरलेल्या तरुणीने मदतीसाठी हाक मारल्याने तिथे स्थानिकांनी मोठी गर्दी केली. लोक जमा होत असल्याचे पाहून शिवदास खंडारे याने पळ काढला. दरम्यान खदान पोलिसांनी पास्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. माझ्या देराची बायको शिवदास खंडारेने पडून नेली. 7-8 महिन्यापासून त्यानं ठेवलं आहे तिला वेगळं रूम करून. आणि त्यानंतर त्या 2 लेकरही घेऊन गेलेला आहे. तो शिवदास खंडारे माझ्या देरानीसोबत 2 लेकरही घेऊन गेला आणि त्याच्यावर केस केली पैशाची. आणि बायको घेऊन गेला आणि पैशाची केसही केली त्याच्यावर. आणि ते पैसे दे नाही तर मग तुला सजा होणार. त्या कारणानं माझ्या देरानं आत्महत्या करण्याची कोशिश केली. त्याच्यातून आम्ही त्याला वाचवलं आणि आम्हाला लोकांनी सांगितलं की असं असं करा. आम्ही पोलीस ठाण्यात आलो. आम्ही रिपोर्ट केला. त्याला माहीत पडलं, रिपोर्ट केला आम्ही. त्यानंतर तो आला. आल्यानंतर तो मोल्यात आला. आमच्या दारात येऊन आमच्या पोरीला तो छेडछाड करू राहिला. अशा प्रकारे पोरीला म्हणतो तुझी काकू 2 लेकराची आई आहे, तिला मी खूप खुश ठेवतो. माझ्या पैशाच्या याच्यावर माझा जो खूप पैसा आहे आणि तू जवानास तुला मी कितीकच खुश ठेवणार. त्यासाठी मी तुला घेऊन जायचं म्हणजे तू चाल माझ्यासोबत. आणि अशी जबरदस्ती करून हात पकडला. माझी पोरगी खूप चिल्लावत होती, कल्ला करत होती. मी गेली धावत. त्याला मी पकडायची कोशिश केली की तो असा काऊन करून राहिला माझ्या पोरीसोबत. तर तो पडून गेला तिथून आणि आमच्यावर आरोप टाकू राहिला. आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलो. आम्ही रिपोर्ट केला. साहेबांना चांगलं आम्हाला सहकार्य केलं. त्याने ॲक्शन घेतली आणि आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. आणि त्यासाठी आमच्या पोरीला न्याय मिळावा ही आमची विनंती आग्रहाची. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. स्वाती इंडस्ट्रीजने मनपाकडून घेतले लाखोंचे कमिशन. 3 महिन्यांच्या थकीत वेतनामुळे कर्मचाऱ्यांनी घातला राडा. जिल्ह्यात डाळींचे साठेबाज मोकाट. सामान्याच्या ताटातील दाल तडका महागला. अकोला तालुक्यात 1700 शेतकऱ्यांनी पिकवली ज्वारी, पण नाकारत्या शासनाने 1600 शेतकऱ्यांना नाकारले. जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छतेच्या नावाने बोंब. ड्युटीवर तैनात पोलिसांनी अखेर नाकाला लावली रुमाल. 2 लेकरांची माय खुश ठेवतो, तरुणीला म्हणे तुला आनंदी ठेवीन. त्या भामट्या विरोधात खदान पोलिसांनी दाखल केला पास्को.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.